बघा आता यांच्याकडे काही शिल्लकच राहिलेलं नाही. यांचा नेता पण ठरत नाही, यांचा अजेंडा पण ठरत नाही आणि त्याच्यामुळे चिल्लरगिरी करण्याचं काम जे आहे ते पवित्र अशा संसदेमध्ये हे करतायत, परंतु देशातली जनता हे सगळं बघते आहे. त्याच्यामुळे एक प्रकारे उपराष्ट्रपतीचा अपमान हा संविधानाचा अपमान आहे, या देशाचा अपमान आहे. अशा प्रकारची मिमिक्री करणं, चिल्लरपणा करणं अर्थात यांना ही सवय लागलेली आहे आणि त्यामुळे देशातली जनता जी आहे ते यांना माफ करणार नाही. देश सगळा बघतो आहे, सगळी जनता हे बघते आहे की यांच्याकडे कुठलाही अजेंडा नाही आणि त्याच्यामुळे हा चिल्लरपणा देशातली जनता सहन करणार नाही. पाहिजे तर या ठिकाणी आहे की जे दिल्लीमध्ये देखील अशाच प्रकारे ज्या इंडिया आघाडीच्या खासदारांचं जे निलंबन केलं आहे त्याच्या विरोधात भाजपच्या विरोधात हा संपूर्ण मोर्चा आहे तो दिल्लीमध्ये काढण्यात येतो आहे. इकडे तुमचं आंदोलन, एकीकडे ज्या ठिकाणी खासदारांचं निलंबन केलं आहे त्या विरोधात आंदोलन कसं बघताय? बघा ज्यांनी त्या ठिकाणी अपमान केला, एका दृष्टीने उपराष्ट्रपतीचा अपमान केला. बरं आता काँग्रेसने तर 50 वर्ष राज्य केले, त्यांनी काय काय केलं? अहो संविधानाच्या पलीकडे जाऊन त्यांनी या देशावर इमर्जन्सी आणली आणि हे संविधानाच्या गप्पा मारतायत, लोकशाहीच्या गप्पा मारतायत आणि खासदार निलंबनाच्या गप्पा मारतायत. जर असंसदीय काम करत असतील तर त्यांना निलंबन केलं तर त्याच्यात चुकीचं काय केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना आता दुसरं काही राहिलेलं नाही. त्याच्यामुळे असे मोर्चे काढणं, अशा प्रकारे मिमिक्री करणं हाच त्यांचं काम राहिलेलं आहे, पण लोक त्यांना माफ नाही करणार. सर आव्हाड यांनी ट्विट केलेलं आहे, काल मंथन बैठक झाली RSS आणि भाजपमध्ये, येणाऱ्या काळात भाजपने जागा लढवावी, ज्यांच्यावरती आरोप आहेत अशा लोकांना डाग आहेत त्यांच्यासोबत जाऊ नये असं देखील आता समोर नाही. असं आहे, माझं मत असं आहे की यांना नसती उठाठेव करण्याची काय गरज आहे? भाजप एकटा लढणार आहे का बाकीच्या पक्षाला घेऊन लढणार आहे का काय करणार आहे? आम्ही लढणार आणि जिंकणार आहोत. तुमचं बघा हो, तुमचं काय चाललेलं आहे, तुमचं काय उरला सुरला जो काही पक्ष राहिलेला असेल ठाणे जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, त्याचं कशी रणनीती असली पाहिजे ते बघा ना. तुम्ही इकडे कशाला डोकावून बघत बसता आणि ट्विट करता? शरद पवारांनी देखील आरोप केलेले आहेत, अशा प्रकारे जे खासदारांचं निलंबन केलेलं आहे ते योग्य नाही आणि असं जे करतायत त्यांना या ठिकाणी आहे ते सरकार आणि जे अधिवेशन आहे ते व्यवस्थित चालवायचं नाही अशा प्रकारचे आरोप खडगेंनी देखील केले. असं आहे की INDIA हे जे काही खिचडी आहे यांची, यांना अजून नेता नाही ठरवता, 4 बैठका झाल्या, यांना अजून अजेंडा नाही ठरवता. यांचे उमेदवार मराठी निवडणुकीनंतर ठरणार की काय जागा वाटप, आणि अशी लोक जी आहेत ती उगाचच मोदीजींवर, भारतीय जनता पक्षावर अशा प्रकारचं वक्तव्य करतात. पण लोक हे सगळं बघतात आणि लोक आणखीन यांना यांची जागा दाखवून देतात. इंडिया आघाडीतली जी नाराजी आहे ती केजरीवालांची नाराजी उद्धव ठाकरे यांनी दूर केली असं ठिकाणी बोलण्यात येतं. ज्यावेळी आता जे 2-3 दिवसापूर्वी जो दौरा झाला त्यामुळे चांगलं आहे ना, एकमेकांची नाराजी दूर करत राहा. तुम्ही सगळे एकत्र आले तरी सुद्धा अकेले नरेंद्र मोदीजी काफी आहे. सर अधिवेशनामध्ये अनेक विषय घेण्यात आले, अनलिगल बांधकाम असेल त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचललेलं आहे. कसं बघा तुम्ही देखील अनेक वेळा या संदर्भात महापालिकेत लक्षवेधी मांडली होती. अनधिकृत बांधकामाच्या बद्दल यावेळेला अधिवेशनामध्ये लक्षवेधीच्याच माध्यमातून त्याच्यावर खूप चर्चा झाली. आपण पुराव्यानिशी दाखवलं, पण मी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं निश्चित स्वागत करतो आहे. कारण की त्यांनी जो निर्णय दिलेला आहे की त्या अधिकाऱ्यावर आणि अनधिकृत बांधकामं इथून पुढची जी आहेत ती तोडली जातील आणि त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला जाईल. अर्थात प्रशासनाच्या बद्दल लोकांमध्ये साशंकता असते, परंतु ती साशंकता जर दूर करायची असेल तर प्रशासनाने ठोस कारवाई करावी. आणि हे जे काही या अनधिकृत बांधकामामुळेच माणसं मरत आहेत. लकी कंपाऊंड असेल किंवा अनेक भागामध्ये निकृष्ट दर्जाची बांधकामं आणि प्रत्येक स्क्वेअर फुटाला पैसे घेऊन हे सगळं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे
शहर जे आहे ते एकीकडे आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे दुसरीकडे विद्रूप करायचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामुळे हा निर्णय जो आहे त्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी अशा प्रकारचे माझं महापालिकेला आव्हान आहे. सर, अनलिगल बांधकामामुळे पाणी देखील टंचाई भासत आहे, त्यामुळे त्यांना जो पाणी पुरवठा आहे तो अनलिगल बांधकाम जास्त वापरतो असं देखील आता समोर आलं आहे. असं आहे की माझी तर भूमिका आहे की नवीन बांधकामालाच परवानगी देऊ नका. कोर्टाने पण सांगितलं होतं पाणी नाही तुम्ही बांधकामं कसली करताय, परंतु यांनी खोटं अफिडेव्हिट दाखल केलं आणि त्याच्यामुळे कोर्टाने नवीन बांधकामाला जी परवानगीचा स्टे दिला होता तो उठवला. आज परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी आहेत त्यांना देखील आपल्याकडे त्याचं प्लॅनिंग करायला लागतं आहे पाण्याचं आणि त्याच्यामुळे याचा सारासार आपल्याला पुढच्या काळामध्ये विचार करायला लागतो. तर कळवा मृत्यू प्रकरणात 18 मृत्यू प्रकरणात अहवाल आलेला आहे, ठपका ठेवण्यात आलेला आहे. कसं बघतात कुठेतरी आता कळवा रुग्णासंदर्भात आता ज्या गोष्टी समोर आहेत त्यामुळे काही बदल देखील होताना दिसत आहे. नाही, कळवा रुग्णालयाची घटना जी आहे ती दुर्दैवीच होती. त्याला अहवाल जो आहे तो आता आलेला आहे, पटलावर पण समोर आलेला आहे आणि कठोर कारवाई जी आहे ती व्हायलाही पाहिजे. केवळ कळवा रुग्णालय नाही तर महापालिकेच्या निरनिराळ्या खात्यामध्ये ज्या पद्धतीने उलटं सुलटं काम करणारे अधिकारी आहेत तर हा कचरा जो आहे तो काढून टाकायला पाहिजे. जे चांगले काम करणारे आहेत त्यांना ताकद द्यायला पाहिजे, तर आम्ही हा विकास चांगल्या पद्धतीने नेऊ शकतो आणि करू शकतो. सर, शेवटचा प्रश्न आहे, लोकसभेची तयारी मोठ्या संख्येने होत आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. तुमच्याकडे देखील पदभार स्वीकारले, का वाटतं येणाऱ्या काळात लोकसभेची जिम्मेदारी तुम्हाला देखील दिली उभं राहण्याची, तर काय संदर्भ असं आहे की आम्ही जे पक्षाचे ज्याला म्हणता येईल की सैनिक आहोत, पक्ष जे सांगेल ते आम्ही करत असतो. त्याच्यामुळे पक्ष जे सांगेल, जे आमच्या कोऱ्या कागदावर लिहेल त्या ठिकाणी आम्ही त्या मुक्कामावर पोचणारी माणसं. त्यामुळे पक्षाने सांगितलं तर आम्ही काही कुठल्याही गोष्टीला नाही म्हणणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.